श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन प्रब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा. सर्व ताई भाऊंना बालगोपालांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, उद्या आहे आपली देवशयनी एकादशी आणि आपल्याला हा आपला आजचा व्हिडिओ ना तो अत्यंत म्हणजे सगळ्यांनाच उपयोगी पडणारा आहे. तर पूर्ण स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर बघा, जीवनात सुख दुःख म्हटले की प्रत्येकाच्या जीवनात कोणीच सुखी नाही. सुख येतं त्याच्या मागोमाग आपोआप दुःख पण येतं. तर सुख दुःखाचं हे असं आपली जीवनशैली ही अशी चालूच राहते. तर बघा, तर आपल्या घरात खूप दोष असतात, कटकटी होतात. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, पितृदोष पण प्रखर असतात. तर बघा, तर आपल्या आता आहे ना ही संक्षिप्त श्रीमद भागवत आहे. तर आपल्याला मोठं भागवत नाही आहे. तर आपल्याला हे फक्त अगदी म्हणजे 1.5 तासातच होणार आहे आणि आपल्याला तुम्हाला हे जवळच्या कुठल्याही केंद्रातून भेटून जाईल किंवा तुम्ही त्र्यंबकेश्वरला जरी गेलात तरी तुम्हाला हे भागवत उपलब्ध होऊन जाईल. गुरुमाऊलींनी आपल्याला अगदी संक्षिप्त रूप श्रीमद भागवत या रूपात आपल्याला उपलब्ध करून दिलेले आणि ती हे फक्त आहे ना 1.5 तासात होतं. तर बघा, या ग्रंथाचं पारायण 1.5 तासातच होतं. आता मी तर म्हणते, आपल्या जीवनात किती अडचणी असतात, कमी असतात का बघा. तर आपले घरामध्ये कटकटी चालू असतात, अशा काही ना काही कारणावरून सतत आजारपण, सतत ॲडमिट होणं, म्हणजे वर्षानुवर्ष दवाखाना असं चालू असतं. असं बऱ्याच घरांमध्ये असतं बघा. तर आणि अशा वेळेस कदाचित मग आपल्याला संततीमध्ये प्रॉब्लेम येतो, विवाहामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे एक लग्न झालं, 2 लग्न झालं म्हणजे ते टिकत नाही. म्हणजे हे पण आपल्यामध्ये जीवनामध्ये बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये ना असे प्रॉब्लेम असतात. तर हे सगळे प्रॉब्लेम हे कशामुळे असतात? तर हे किरकोळ नसतात. याचे ना आपल्याला पितृदोष, आपल्या परिवारावर प्रखर पितृदोष असा हा लाभलेला असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर आपला पितृदोष कमी होण्यासाठी तर आपल्याला हे भागवत ग्रंथाचं पारायण करायचे. म्हणून उद्या सगळ्यांनी उपवास करायचा आहे एकादशीला आणि आवर्जून ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करायचं आहे. तुम्ही केंद्रात जवळ असेल तर केंद्रात जा. आता आमच्याकडे तर सकाळी सकाळी लवकरच केंद्रात पारायण होऊन जातं. 1.5 तासाचा हा ग्रंथ आहे. तर तुम्ही घरी पण वाचू शकता. तर या ग्रंथाचं पूर्ण म्हणजे प्रत्येक एकादशीला येते ना, दर 15-15 दिवसाची, तर प्रत्येक एकादशीला जर खरंच तुम्हाला पितृदोष सांगितलेला असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करा. तर बघा, आपले एवढे प्रश्न असतात आणि आपण जेव्हा ब्राह्मणाला विचारायला सुद्धा जातो आपण कधी कुठंही बघा तुम्ही, तर आपल्याला काय सांगता, नारायण नागबली करावी लागेल. तर हो, तुम्हाला जर सांगितली असेल तर करायची गरज असेल तर नारायण नागबलीही करा तुम्ही. पण नारायण नागबली करूनसुद्धाही फरक पडत नसेल तर म्हणजे बऱ्याचदा असं होतं, नारायण नागबली पण केली गेली आणि फरक पडत नाही. तर त्यावेळेस आहे ना खूप आपल्याला म्हणजे अगदी 7 पिढ्यांचा मागच्या पुढच्या म्हणजे आपल्याला असा प्रखर आपल्या परिवारावर पितृदोष लागलेला असतो. तर त्याच्यामुळे ना आपल्याला तर मग असं म्हणजे पाहिजे तसं सेवेचं फळ भेटत नाही. तर मग अशा वेळेस अगदी शेवटचा म्हणजे खूपच शेवटचा पर्याय म्हणून भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलेले, तर भागवत ग्रंथाचं पारायण हेच सांगितलेले. भागवत ग्रंथाचं जो कोणी म्हणजे पारायण करेल त्याचे संपूर्ण पितृदोष हे नाहीसे होतील. म्हणून हे ना भागवत ग्रंथाचं पारायण तुम्ही करायचे, दर एकादशीला करायचे. आणि आपल्या घरात जर एवढे प्रॉब्लेम असताना आपले जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर मी म्हणते 1.5 तास काय 2 तास जरी लागले तरी म्हणजे पारायण वाचायला ना हरकत नाही, तरी केलं पाहिजे. तर बघा, अशा या छोट्या मोठ्या सेवा आहे ना आपल्याला हे केल्या पाहिजे. कारण एवढं आपण बरेच जीवन जगत असताना आहे ना खूप कठीण प्रसंगातून जातो. हे प्रत्येकाच्या अनुभव आहे. तर प्रत्येकाला सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनाचा भागच आहे आणि आपल्याला फक्त याच्यातून आपली सुटका कशी होईल, कसा कमी त्रास होईल, त्याच्यामुळे आपल्याला हे बघा अगदी 1.5 तासामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत रूपात हे ना आपल्याला गुरुमाऊलींनी दिंडोरी प्रणित मार्गातून उपलब्ध करून दिलेले. म्हणून या सेवेचा म्हणजे मी कळकळीने सांगते, कंटाळा करू नका की वेळ लागतो असं. आणि बघा, गर्भवती महिलांनी सुद्धा वाचा. आणि बघा आता आपली उद्यापासून तर आपली चातुर्मासाला सुद्धा आरंभ होतोय आणि भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषेवर 4 महिने निद्राधीन होतात. म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, आता भगवान विष्णूंना 1000 किंवा 108 बेलपत्र
सॉरी तुळशीपत्र अर्पण करायची. 108 नाही जमले तर तुम्ही 21, 11 सुद्धा करू शकता. आणि आपल्याला भगवान श्री पांडुरंगाच्या पुढील मंत्राची एक माळ जपायची. तर तो मंत्र असा आहे की श्री वस्यधारणम वक्षे मुक्ता माला षडाक्षरम, ह्या मंत्राची आपल्याला एक माळ जपायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करा, इतरांना पण सांगा. कारण भागवत ग्रंथामध्ये इतकी पॉवर आहे, तर प्रचंड ताकद आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा आणि दर एकादशीला या ग्रंथाचं पारायण करा. उद्या तर नक्कीच आवर्जून करा. तुमचीसुद्धा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण म्हणजे प्रश्न सॉल्व होतील. बघा ही माझी म्हणजे गॅरंटी आहे. आणि आपल्याला स्वतः जेव्हा आपल्याला अनुभव येतो ना, त्याशिवाय आपण दुसऱ्यांना सांगत नाही. तर बघा चला तर मग श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.